एसएससीचा निकाल लागल्यावर 11वीच्या प्रवेशासाठी सुरू होणारे घमासान। कारण सीबीएसईच्या भरघोस गुणांसमोर एसएससीच्या मुलांचं मार्कशीट थोडं हलकं असतं। त्यामुळे यंदा सुद्धा सीबीएसई विरुद्ध एसएससी असं चित्र बघायला मिळणार आहे। आमचं तर स्पष्ट म्हणणं असं आहे की या बोर्डांमुळे स्टेट बोर्डांवरती अन्याय होतोय। महाराष्ट्रातल्याच नाही, भारतातल्या सर्व। तर सर्वात प्रथम 10वी आणि 12वी ह्या स्टेट बोर्ड ह्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांसाठी एकच पद्धतीची केंद्रीय मूल्यमापन पद्धती असावी आणि ती सगळ्या बोर्डांसाठी बंधनकारक असावी, जेणेकरून स्टेट बोर्डांच्या विद्यार्थ्यांवरती हा अन्याय होणार नाही। विषय निवडीचं स्वातंत्र्य, व्यवसायाभिमुख शिक्षण आणि मूल्यमापन पद्धती या सगळ्यांमुळे सीबीएसईच्या गुणांचा टक्का वरचढ ठरतो। हाँ, शायद हमें ज़्यादा मार्क्स मिल सकेंगे। सब तो अभी स्टेट बोर्ड पे ही डिपेंड करता है, उनके गवर्नमेंट पे डिपेंड करता है। बट शायद सीसीई पैटर्न ने बहुत हेल्प किया ज़्यादा मार्क्स लाने के लिए, तो सीबीएसई का ज़्यादा हो सकता है। हमारे पास एफएज होते थे, दैट इज़ फॉर्मेटिव एग्ज़ाम्स हुआ करते थे, जिसके अंदर हम खाली रिटन टेस्ट नहीं देते थे बच्चों को, उनकी और भी तरह से टेस्ट किए जाते थे, जैसे कि उनको डिबेट्स देते थे या उनको प्रोजेक्ट वर्क करने को देते थे। तो हर बच्चे का जिसका जो भी कैपेबिलिटी होती थी उसके हिसाब से वो करता था, और उसमें बच्चे क्योंकि छोटा वो होता था, टास्क होता था, तो अच्छी तरह कर लेते थे, तो उनमें अच्छे मार्क्स मिल जाते थे उनको। भिन्न परीक्षा पद्धती, भिन्न मूल्यमापनाचे निकष आणि स्पर्धा मात्र एकच, अशा विचित्र अवस्थेला विद्यार्थी आणि पालकांना सामोरं जावं लागतंय। पैकीच्या पैकी मार्क मिळतात, आनंद आहे, त्याबद्दल स्पष्ट नाहीये, पण त्याची जी करण्यात येणारी इव्हॅल्युएशनची पद्धती आहे त्या इव्हॅल्युएशन पद्धतीचा नक्कीच महाराष्ट्र सरकारने आणि आमचं तर म्हणणं आहे की केंद्र सरकारने विचार केला पाहिजे, जेणेकरून एक सर्वांना समान न्याय देणारी केंद्रीय मूल्यमापन पद्धती संपूर्ण देशभर लागू होईल। सीबीएसई आणि एसएससी वरून होणाऱ्या घोळावर तज्ञांनी 100 पर्याय सुचवलेत। मात्र सरकार आणि शैक्षणिक धोरण कायम बदलत असल्यामुळे मुलांची फरफट होतीये, जे अधिक धोकादायक आहे। वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।